आणि आता पाहणार आहोत सविस्तर मुलुक महाराष्ट्र। तर अगदी सुरुवातीला मोठी आणि महत्त्वाची बातमी राजकीय क्षेत्रातली, आणि ती म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून थेटपणे जनतेशी संवाद साधलेला आहे। जनतेशी संवाद साधत असताना मात्र त्यांनी जोरदारपणे टीका केलेली आहे। आपल्याशी काही जणांनी गद्दारी केली, गद्दारी करून ज्यांना मुख्यमंत्री पद पाहिजे होतं त्यांनी ते घेतलं, मात्र यावेळी आपण काहीच बोललो नाही। मात्र आता अति झालं असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलेला आहे। तसंच आता हे लोक शिवसेना प्रमुख व्हायला निघालेले आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदे समर्थकांवरती हल्लाबोल केला। तसंच 40 डोक्यांच्या रावणानं धनुष्यबाण गोठवलं तर उलट्या काळजाच्या लोकांनी आईच्या काळजात कट्यार खुपसली असल्याचा जोरदार टोलाही उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावलाय। तर अगदी काही क्षणांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी थेटपणे फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधलेला होता। जनतेशी संवाद साधत असताना शिंदे गटाबाबत त्यांनी तिखट अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। तर दुसरीकडे चिन्ह गोठवण्यामागे नेमकं कोण आहे याचा देखील इशारा त्यांनी शिंदे गटाकडेच केलेला आहे। एक मनामध्ये धुसफूस होती, आणखीन काही होतं, नाराज होते, सगळे देताय तरी आम्ही नाराज आहोत, तेही गेले। ठीक आहे, आपण काही बोललो नाही याच्यातला भाग नाही, पण आपण सहन केलं। आता मात्र जरा अति व्हायला लागलेलं आहे, कारण शिवसेना प्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको, मीच व्हायला पाहिजे, हे इथपर्यंत कोणाकोणाचे हट्ट किंवा मनसुबे असू शकतात, पण आता स्वतः शिवसेना प्रमुख व्हायला निघालेत, हे मात्र जरा नाही म्हटलं तरी अति होते। की काल परवाकडे जो शिवतीर्थावरती दसरा मेळावा झाला, आपला पारंपरिक दसरा मेळावा, तोही होऊ नये म्हणून या खोकासुरांनी प्रयत्न केला होता। मैदानात शिवतीर्थ शिवसेनेला मिळताच कामा नये, पण शेवटी न्यायदेवता, त्या देवता या शब्दाला जागली आणि तिने न्याय दिला। दसरा मेळावा अभूतपूर्व असा तो झाला, अद्भुत असं वातावरण तिकडे होतं। 2 मेळावे त्या दिवशी झाले असं म्हणतात, कारण मी तर मग आपल्या मेळाव्याला गेलो होतो। एका ठिकाणी सगळं काही पंचतारांकित होतं आणि दुसऱ्या बाजूला साधा शिवसैनिक, आणि त्याच्यात मला खरोखर मी भारावून जातो अशा काही आठवणी आल्यानंतर, की काही दिव्यांग होते, काही नेत्रहीन होते, काही खूप लांबून चालत आलेले होते। काल जो निवडणूक आयोगाने आपला निर्णय दिला, शिवसेनेचं नाव गोठवलं, शिवसेनेचं निवडणूक चिन्ह हे गोठवलं, म्हणजे आज देखील ते निवडणूक चिन्ह धनुष्यबाण, ज्याची शिवसेना प्रमुख मनोभावे पूजा करत होते, त्याची पूजा आजही होते, त्यांच्या देवाऱ्यात तो धनुष्यबाण आजही आहे। पण 40 डोक्याच्या रावणाने प्रभू श्री रामचंद्राचं धनुष्यबाणही गोठवलं। ह्याच्यासाठी थिजलेली मन आणि गोठलेलं रक्तच पाहिजे, कारण शिवसेना म्हटल्यानंतर सळसळतं आणि तापलेलं रक्त, गोठलेल्या रक्तवाल्यांचं इकडे कामच नाही। उलट्या काळजाचे ज्याला म्हणतात ना, काळीज आहे पण उलट आहे, अशी ही जी काही एक माणसं आणि त्यांचा जो कंपू सध्या फिरतोय, मला दुःख त्याचं होतंय। राग तर आलेलाच आहे, पण दुःख त्याचंच होतंय की ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकीय जन्म दिला, जी शिवसेना तुमची राजकीय आई आहे, त्या आईच्या काळजात, म्हणजे कट्यार काळजात घुसली, हे जे काही नाटक आणि मध्ये चित्रपट येऊन गेला, यांनी कट्यार आपल्या आईच्याच काळजात घुसवलेली आहे। अशी ही उलट्या काळजाची माणसं, ज्यांनी शिवसेना हे पवित्र नाव गोठवलं, शिवसेनेचं धनुष्यबाण हे पवित्र निवडणूक चिन्ह गोठवलं, आनंदाने उकड्या फुटत असतील त्यांना। त्यांच्या मागे जी महाशक्ती आहे तिला जास्त आनंद होत असेल, की बघा आम्ही करून दाखवलं, जे आम्हाला जमलं नाही ते आम्ही त्यांचीच माणसं फोडून त्यांच्याच माध्यमातून आम्ही करून दाखवलं। कशी ही माणसं, काय मिळवलं तुम्ही? ज्या शिवसेनेने मराठी माणसाला आधार दिला, ज्या शिवसेनेने मराठी मन पेटवली आणि हिंदू अस्मिता जपली, त्या शिवसेनेचा तुम्ही घात करायला निघालात। ते शिवसेना हे पवित्र नाव तुम्ही गोठवलं, काय मिळणार आहे तुम्हाला? की काही काळासाठी आपलं चिन्ह गोठवलंय, आपलं नाव गोठवलेलं आहे, हरकत नाही म्हणजे हा अन्याय आहे खरा म्हणजे। कारण पहिलं जे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण आहे आपण दाखल केलेलं आहे, 16 जणांच्या अपात्रतेचा निकाल जोपर्यंत लागत नाही
तोपर्यंत खरं म्हणजे मला निवडणूक आयोगाचा हा निकाल अपेक्षितच नव्हता. समजा नाही, अनेक घटनातज्ञांनी जे सांगितलेलं आहे की घटनेमध्ये जे लिहिलेलं आहे त्या घटनेनुसार जर का निकाल लागला तर काय लागणार आहे हा त्यांनी सांगितलेलं आहे. मग उद्या त्यांचे 12 वाजल्यानंतर हा जो गोंधळ आज घातला गेलेला आहे तो निस्तारणार कोण आणि कसा? मुळामध्ये तेच जर का अपात्र ठरले तर आजचं हे काय गोठवलं पण आहे त्याची जबाबदारी घ्यायची कोणी? पण ते कायद्याचा विषय. माझा न्यायदेवतेवरती विश्वास आहे, कारण न्यायदेवता म्हटल्यानंतर आपल्यासमोर येतात ते रामशास्त्री प्रभूने येतात, सगळेजण. हे तेव्हापासूनची परंपरा चालत आलेली आहे आणि ती परंपरा म्हटल्यानंतर न्यायदेवता नक्की आपल्याला न्याय देईल ही मला खात्री आहे. तर अगदी काही क्षणांपूर्वी ज्यावेळेला उद्धव यांनी फेसबुकच्या माध्यमातून बोलत असताना केलेला हल्ला बोल आणि त्यानंतर आता शिंदे समर्थक असलेले उदय सामंत यांची पत्रकार परिषद सुरू आहे. थेट पाहूयात. ते पक्षप्रमुख होते, त्यांना देखील ही गोष्ट सांगितलेली होती. आणि 2.5 वर्ष आम्ही सगळे ज्या फेजमधनं गेलो ती फेज फक्त आणि फक्त विद्यमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनाच समजू शकते. आणि म्हणून 20 तारखेला विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर जो उठाव झाला तो आपण सगळ्यांनी मिळून बघितलेला आहे. आणि कायमस्वरूपी एक जो आरोप एकनाथजी शिंदे साहेबांवर केला जातो की एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्याच्या हव्यासापोटी हे बंड केलं, हा उठाव केला, शिवसेनेमध्ये त्यांनी काम केलं नाही. आम्ही हे सगळं करत असताना आज सकाळी देखील काही लोकांनी सांगितले की आम्ही आई विकली, असं झालं तसं झालं. मला एक प्रामुख्याने इथं सांगितलं पाहिजे, जो महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला एक संभ्रम आहे फार मोठ्या पद्धतीनं, की ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती झाली त्यावेळेचा जो विचार होता आमदारांचा, तोच विचार सुरतला गेल्यानंतर देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तत्कालीन पक्षप्रमुखांना बोलून दाखवलेला होता, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवलेला होता की तुम्ही सांगाल ते करायला तयार आहोत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला तुम्ही सोडलं पाहिजे आणि ते सोडल्याची तुम्ही घोषणा केली पाहिजे. ती जर घोषणा झाली तर आम्ही सगळ्या गोष्टी शिवसेना टिकवण्यासाठी, वंदनीय बाळासाहेबांचा विचार टिकवण्यासाठी सगळं आम्ही तुमचं ऐकू शकतो, अशा पद्धतीची भूमिका ही एकनाथ शिंदे साहेबांनी 20 तारखेनंतर देखील घेतलेली होती. हे मला या ठिकाणी पहिलं प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे. दुसरी गोष्ट, याला पुरावा आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांना काही मंडळी भेटायला गेलेली होती, त्यातली काही मंडळी आपल्यासमोर काही दिवसामध्ये येऊन सांगतील की शिंदे साहेबांचं देखील चर्चा झालेली होती आणि शिंदे साहेबांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की शिवसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती आहे, त्याच्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडलं पाहिजे आणि आपण नैसर्गिक युती परत केली पाहिजे, परत सरकार स्थापन केलं पाहिजे, त्याच्यामध्ये मला मुख्यमंत्रीपद नकोय, ही भूमिका स्पष्टपणानं एकनाथजी शिंदे साहेबांची होती. हा थोडा भूतकाळ मी एवढ्यासाठीच सांगतोय की काल जो निवडणूक आयोगाचा एक निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये आमची अपेक्षा अशी होती की ज्याच्यामध्ये 8 ऑगस्ट 2022ला जवळजवळ 32,000 प्रतिज्ञापत्र ही आम्ही सादर केलेली होती. 23 ऑगस्टला जवळजवळ 1,21,000 प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केलेली होती. 23 सप्टेंबरला 11 राज्यप्रमुखांचं प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केलेलं होतं आणि जवळजवळ 8 ते 8.5 लाख प्राथमिक सदस्यांची यादी ही आम्ही निवडणूक आयोगाला दिलेली होती. असंख्य नगरसेवक, असंख्य महापौर, असंख्य नगराध्यक्ष या सगळ्यांनी शिंदे साहेबांचा विचार स्वीकारलेला होता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही फक्त विचारापासून लांब झालो होतो आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार आजही स्वीकारलेला आहे. आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही शिवसेना सोडून बाजूला गेलेलो आहोत. मग एवढं सगळं आम्ही कागदपत्र दिलेले असताना हा निकाल धनुष्यबाणाचा आमच्या बाजूनं लागेल अशा पद्धतीची आमची इच्छा होती किंवा आमचं असं मत होतं, परंतु हा खऱ्या अर्थानं आमच्यावर अन्याय झालेला आहे. आणि तो कशामुळं झाला तर 4 वेळा जे कागदपत्र द्यायचे होते ते समोरच्या लोकांनी दिले नाहीत. 4 वेळा मुदतवाढ वाढवली आणि तुम्ही जर ते कॉलम बघितले असेल तर त्याच्यामध्ये सगळं सुमारे इतके आहेत जे निवडणूक आयोगाला फॉर्मॅटमध्ये नाही, हे निवडणूक आयोगानं देखील त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळं उशीर झाला आणि आम्हाला पण दुःख आहे की शिवसेनेचा धनुष्यबाण हा तात्पुरत्या स्वरूपाचा गोठवलेला आहे. आणि ह्याचं उदाहरण आहे, कारण ज्यावेळी काही विचारांमध्ये लढाई होते त्यावेळी मला असं वाटतं की 22 मार्चला AIADMK तामिळनाडूला हा प्रकार घडलेला होता. त्यावेळीची निशाणी फ्रीज झालेली होती आणि त्याच्यानंतर ती देण्यात आली. त्याच्यानंतर
LJP मध्ये देखील अशाच पद्धतीची भूमिका निवडणूक आयोगाने घेतलेली होती आणि याच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीनं सुतोवाच देशाचे नेते शरद पवार साहेबांनी केलेले आहेत। शरद पवार साहेबांनी बाकीचं काय म्हटलं याच्यापेक्षा एक जी भूमिका त्यांनी सांगितली की स्वतःच्या बाबतीतली, की ते स्वतः बैलजोडी या निशाणीवर लढले, ते स्वतः चरखा या निशाणीवर लढले, ते स्वतः हात या निशाणीवर लढले। त्याच्यामुळे निवडणूक आयोग जो काही निर्णय देईल तो आपल्याला सामोरं घेऊन जावं लागतं। आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू होती ते सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला निर्णय घ्यायला सांगितला आणि निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे। जरी आम्हाला अन्यायकारक वाटत असला आमच्यावर, तरी तो निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, त्याचा मानसन्मान केला पाहिजे। या संस्थांवर आक्षेप घेऊन उपयोगाचं नाही, हे अनेक नेते मंडळींनी आणि विशेषतः तज्ज्ञांनी आज सकाळपासूनच सगळ्यांना सांगितलेलं आहे। परंतु ज्या गोष्टी आपल्याला मला सांगायच्या आहेत की ठीक आहे, निवडणूक आयोगानं निकाल दिला, निवडणूक आयोगाने सुनावणी परत घ्यायची आहे, आम्ही आमचे कागदपत्र त्या ठिकाणी सादर करू, आम्ही धनुष्यबाणावर पुन्हा एकदा दावा करू। उद्योग मंत्री उदय सामंत यांची सुरू असलेली पत्रकार परिषद जिचं थेट प्रक्षेपण आपण पाहिलं तर मात्र ज्या वेळेला उद्धव यांनी हल्ला बोल केलेला असला तरी देखील शिंदे गटाचे असलेले प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी देखील त्यांनी केलेल्या अनेक दाव्यांना खोडून काढण्याचा थेटपणे प्रयत्न केलेला आहे। निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर मात्र शिंदे गटाचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेतलेलं आहे आम्ही नरेश म्हस्के यांच्याकडून। पाहूयात। खुर्ची करता आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बरोबर आघाडी केली, मग कट्यार कोणी काळजात घुसवली हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्याचबरोबर या भाषणामध्ये बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेब या व्यतिरिक्त दुसरं काय नव्हतं। मला एवढंच म्हणायचं की आपण काय केलं, 2.5 वर्ष जे रक्त गोठवलं महाराष्ट्राचं, त्या संदर्भात आपण काहीच बोललं नाहीत। आणखी एक गोष्ट राहिलेली आहे, आदित्य साहेबांचं नाव कुठेतरी घेतलेलं नाहीये, ते सुद्धा राहिलंय, म्हणजे पुढच्या फेसबुक लाईव्ह मध्ये जर घेतलं तर बरं होईल। हे भाषण दुसरं काही नव्हतं। बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार कुठे गेले, या 2.5 वर्षात काय झालं, कुठे लुप्त पावले, याचा काहीच या ठिकाणी उहापोह केलेला नाहीये। हे प्री प्लॅन आहे। मी तुम्हाला सांगतो की 4 वेळा ह्या निवडणूक आयोगाने कागदपत्र दाखल करण्यासाठी वेळ दिला होता, वेळ मागून घेतली होती, परंतु या लोकांनी कागदपत्र दाखल केलेले नाहीये। ज्यावेळी असा प्रसंग होतो त्यावेळी चिन्ह गोठवलं जातं टेम्पररी, हे त्यांना माहीत होतं। तुम्ही सांगा, रात्री निर्णय आला, सकाळी त्यांनी लगेच नवीन चिन्हांचा पेपर सबमिट केला, नवीन नाव सबमिट केला, म्हणजे प्री प्लॅन यांनी सगळी तयारी केली होती। निवडणूक आयोगानं चिन्ह गोठवल्यानंतर मात्र शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते असलेले दीपक केसरकर यांनी देखील थेटपणे प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी प्रतिक्रिया देत असताना अनेक मुद्द्यांचा त्या ठिकाणी उल्लेख देखील केलेला आहे। कारण निवडणूक आयोगानं चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या चर्चांना उधाण आलं आणि या संदर्भातच शिंदे समर्थकांचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर म्हणतात, धनुष्यबाणावरती आमचाच अधिकार आहे, तसंच बहुमताच्या जोरावरती चिन्ह आम्हालाच मिळेल असा दावा केसरकरांनी केला। तसंच आमचीच बाजू खरी असून आजच्या परिस्थितीला ठाकरे गट जबाबदार असल्याचा टोला यावेळी त्यांनी लगावलाय। निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे त्याच्यावर गळा काढण्याचं काम हे अनेक लोकांनी सुरू केलेलं आहे, पण वास्तविक बघता अन्याय हा आमच्यावर झालेला आहे। तरी पण आम्ही निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य केलेला आहे, कारण खऱ्या अर्थाने शिवसेना आणि पक्षचिन्हावर आमचाच अधिकार आहे। कारण आम्हाला जी एकंदर मतं मिळालेली आहेत, खासदारांच्या निवडणुकीमध्ये 70 लाख मतं ही आमच्या उमेदवारांना मिळालेली होती, जे आमचे खासदार आता आमच्याबरोबर आहेत, आणि आमदार जे आहेत त्यांना 36 लाख, जवळजवळ 37 लाख मतं मिळालेली होती। आम्ही रडत राहत नाही, आम्ही लढत राहतो। आणि बाळासाहेब नेहमी सांगायचे की रडू नका, लढत राहा, आणि ह्याच्यामध्ये खरा शिवसैनिक असतो। आणि तो खरा शिवसैनिक म्हणून मला सांगायचं आहे की हा मेसेज केवळ मला एका पर्टिक्युलर कोणाला द्यायचा नाही आहे, तर हा सर्वसामान्य शिवसैनिकाला द्यायचा मेसेज आहे की जो खरा शिवसैनिक असतो तो 80% समाज करतो आणि 20% राजकारण करतो, आणि त्या शिवसैनिकाला भडकवण्याचं काम सातत्याने चालू आहे। म्हणून त्याच्यावर भडकत जाऊ नका। तर निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मात्र आता भाजपनं देखील थेटपणे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरती निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय। एका बाजूला टीका करत असताना आयोगानं दिलेला निर्णय याबाबत आम्हाला कुठल्याही प्रकारचं आश्चर्य वाटलं नसल्याचं सांगत, दुसरीकडे या पुढच्या काळामध्ये निवडणूक आयोगाचा येणारा निकाल
हा निश्चितच शिंदे गटाच्या बाजूने येणारा असेल आणि शिंदे गटाची बाजूच जास्त झुकणारी असेल असं देखील त्यांनी उद्धव यांच्या बाबतीत टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। गेल्या 20-25 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे डिस्प्यूट आले त्यावेळी निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय देण्याच्या आधी इंटरिम निर्णय देऊन अंतरिम निर्णय देऊन त्या वेळच्या दोन्ही गटांची चिन्ह गोठवणं आणि नाव गोठवणं आणि त्यानंतर अंतिम निर्णय देणं अशीच कार्यपद्धती स्वीकारली आहे। आपल्याकडे निवडणूक आल्यामुळे ते करणं गरजेचं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये काही आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये। मला ही अपेक्षा आहे की जेव्हा निवडणूक आयोग अंतिम निर्णय देईल त्यावेळी निश्चितपणे जी काही बाजू श्री एकनाथराव शिंदे यांनी मांडलेली आहे ती बाजू वरचढ ठरेल। बहुतेक उद्धवजी विसरले की नोटबंदीनंतरच्या सगळ्या निवडणुका मोदीच्या नाण्यांवरच तेही जिंकले। त्यांचे जे 18 खासदार निवडून आले तेही मोदीजींचं नाणं दाखवूनच निवडून आले। त्यांचे जे 56 आमदार निवडून आले ते मोदीजींचं नाणं दाखवूनच निवडून आले। त्यामुळे बाळासाहेब हे नेहमी श्रद्धेय राहतील आणि देशामध्ये मोदीजींचं नाणं चालतच राहील। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील थेटपणे आता टीका करायला सुरुवात केलेली आहे। काँग्रेस सोबत गेला त्यामुळेच तुमच्यावरती ही वेळ आल्याचा घणाघात त्यांनी केलेला आहे। तर मुनगंटीवार ज्यावेळेला बोलत होते त्यावेळेला काँग्रेस सोबत गेल्यामुळेच ठाकरे गटावरती ही वेळ आल्याचा टोला मुनगंटीवारांनी लगावला। तर ठाकरेंनी आपल्याच लोकांची प्रतारणा केल्याचा आरोपही मुनगंटीवारांनी केलेला आहे। अंधेरी पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते जेव्हा 505(2) मध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली होती तेव्हा बाळासाहेब म्हणाले की अशांसोबत आयुष्यात मी कधीही बसणार नाही। तुम्ही मांडीला मांडी घेऊन बसले। काँग्रेस सोबत ज्या दिवशी जावं लागेल त्या दिवशी शिवसेनेचं दुकान मी बंद करेन। आणि मला वाटतं की आज बाळासाहेबांचाच आशीर्वाद असेल की धीरे धीरे दुकान बंद होत आहे। कारण बाळासाहेब स्वतः म्हणाले होते काँग्रेस सोबत जाल तेव्हा दुकान बंद करेन। हे मी नाही म्हणतो पण तुम्ही जेव्हा काँग्रेस सोबत गेले हा निसर्गाचा चमत्कार आहे।